उन्हें ना बोल रहा कि मैं अकेला मारा, मगर अकेला उन्हें फुल ड्रिंक में था, उन्हें अकेला कैसा मारेंगा। उसके साथ कौन 3-4 जन है, उसकी 2 वाइफ है और एक कौन सा तो आदमी है, उसका नाम नहीं मालूम, मगर उसकी आवाज आ रही थी। उन्हें अकेला ये नहीं कर सकता। नवरा बायकोची भांडणं ही प्रत्येक घरात नवीन नाही आहे, पण जर संशयाचं भूत डोक्यात शिरलं तर होत्याचं नव्हतं होऊन जातं। रागाच्या भरात माणूस पाऊल तर उचलतो, पण त्याची शिक्षा मात्र लेकरांना मिळते। अशीच एक घटना सोलापूरमध्ये घडली होती। रागाच्या भरात नवऱ्याने आपल्या बायकोला संपवलं। बायकोचा निर्घुणपणे खून करून नवरा थेट पोलीस ठाण्यात हजर झाला आणि आता तो जेलमध्ये शिक्षा भोगत आहे। पण वडील जेलमध्ये गेले आणि आई जग सोडून गेल्यामुळे चिमुरडी मुलं रस्त्यावर आली। आपल्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी आणि वडिलांना शिक्षा व्हावी यासाठी एक 29 वर्षीय तरुणी आजही न्यायालयीन लढाई लढत आहे। आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती फूड डिलिव्हरी गर्ल्स म्हणून काम करते। ही गोष्ट आहे मिसबाह शेखची। मिसबाह शेख वय वर्ष 20 राहणार पंजाब तालीम सोलापूर असं या तरुणीचं नाव आहे। मिसबाह आता महाविद्यालयीन शिक्षण घेत असून ती 3रं वर्ष आहे। शहरातील स्वागतनगर परिसरातील वीटभट्टीच्या आवारात 15 एप्रिल 2024 रोजी मयत यास्मीन शेख यांचा मृतदेह आढळून आला होता। मिसबाहच्या आई आणि वडिलांचं भांडण झालं होतं। रागाच्या भरात वडिलांनी मिसबाहच्या आईला संपवलं होतं। पत्नीला खून करून हत्यारांसह मिसबाहचे वडील स्वतः MIDC पोलीस ठाण्यात जाऊन हजरही झाले होते। पोरकी झालेली मिसबाह दुसऱ्यांच्या मदतीवर न जगण्यापेक्षा तिने आपल्या पायावर उभं राहण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे तिने एका फूड डिलिव्हरी कंपनीमध्ये काम करायचा निर्णय घेतलाय। स्वतःमध्ये जिद्द असेल तर आयुष्याचं ध्येय खूप सोपं होतं। तिच्या या जिद्दीला आज सर्वजण सलाम करत आहेत। आईचा खून केल्याप्रकरणी वडील जेलमध्ये गेलं। घराकडे पाहणारं कुणीही नव्हतं, त्यामुळे आर्थिक परिस्थिती ही नाजूक झाली। मिसबाह 12 ते 3 आणि संध्याकाळी 6 ते 9 या वेळेस मिसबाह झोमॅटो फूड कंपनीमध्ये डिलिव्हरी गर्ल्स म्हणून काम करते। पेट्रोल खर्च वजा करता दिवसाला 300 रुपयेपर्यंतची कमाई मिसबाह करत आहे। सुरुवातीला हे काम करताना भीती वाटली, मात्र आता हिंमत वाढली आहे। कुणावरही अवलंबून न राहता आपलं काम करणं कधीही चांगलं आहे। आज माझं अनेक जण कौतुक करताना दिसत आहेत, काही जण मदतही करतात असं म्हणत मिसबाहनं पुढेही काम करत राहणार असल्याचं ठामपणे सांगत आहे। तिच्या या जिद्दीला पाहून परिसरातील लोक नेहमी तिचं कौतुक करताना दिसतात। मिसबाह आता डिलिव्हरी गर्ल्स म्हणून काम करते। पैसे जमवून ती वडिलांना शिक्षा मिळावी यासाठी न्यायालयीन लढासुद्धा ती लढत आहे। तरीही कशी वाटली एका तरुणीची प्रेरणादायी प्रवास ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।